नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज डंका. जागतिक अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अस्थिर टप्प्यातून जात आहे. एका बाजूला रशिया युक्रेन युद्धाचे दीर्घकालीन परिणाम अजूनही जागतिक व्यापारावर दिसून येत आहे, तर दुसऱ्या बाजूला पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदर धोरण, कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतार आणि डॉलरच्या सातत्याने वाढणाऱ्या मजबूतीमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण हा निर्माण झाला आहे. अनेक विकसनशील देशांचे चलन कमकुवत होत आहे, आयात खर्च वाढत आहे आणि आर्थिक स्थैर्य टिकून ठेवणे हेच अनेक सरकार समोरचे सध्या मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत भारतासाठी अत्यंत दिलासादायक आणि सकारात्मक बातमी समोर आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 19 जून 2026 रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यात 963 दशलक्ष डॉलरची वाढ झाली असून हा साठा आता तब्बल 672.587 अब्ज डॉलर इतका पोहोचला आहे. विशेष म्हणजे या आधीच्या आठवड्यात जवळपास 10 अब्ज डॉलरची घट झाली होती. त्यामुळे ही वाढ केवळ एका आठवड्याची आकडेवारी नसून भारताच्या आर्थिक व्यवस्थेची ताकद, आरबीआयच्या प्रभावी व्यवस्थापनाची झलक आणि जागतिक गुंतवणूकदारांच्या भारतावरील विश्वासाचं प्रतीक मानलं जातं. पण या आकड्यांचा नेमका अर्थ काय होतो? विदेशी चलन साठा म्हणजे काय? तो वाढला तर सामान्य नागरिकांना त्याचा कसा फायदा होतो? रुपयावर त्याचा काय परिणाम होतो? भारतासाठी 672 अब्ज डॉलरचा टप्पा किती महत्त्वपूर्ण आहे? आणि भारत लवकरच 700 अब्ज डॉलरचा टप्पा गाठू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतल्याशिवाय या बातमीचे खरे महत्त्व समजणे अशक्य आहे. सर्वप्रथम समजून घेऊया की विदेशी चलन साठा म्हणजे नेमके काय. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कोणत्याही देशाने भविष्यातील आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी, आयातीचा खर्च भागवण्यासाठी, परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि स्वतःच्या चलनाला स्थैर्य देण्यासाठी परकीय चलनाच्या स्वरूपात राखून ठेवलेली आर्थिक मालमत्ता म्हणजे विदेशी चलन साठा. जसं एखादं कुटुंब भविष्यातील अडचणीसाठी बचत करून ठेवतं, तसंच प्रत्येक देश स्वतःसाठी हा आर्थिक निधी सुरक्षित करून ठेवतो. अनेकांना असं वाटतं की विदेशी चलन साठा म्हणजे फक्त अमेरिकन डॉलर. प्रत्यक्षात तसं नाही. या चलन साठ्यात अमेरिकन डॉलर सोबतच युरो, ब्रिटिश पाऊंड, जपानी येन, विविध परकीय चलन मालमत्ता, सोन्याचा साठा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणजेच SDR आणि IMF मधील रिझर्व्ह ट्रान्सपोजिशन यांचाही समावेश असतो. म्हणजेच हा केवळ डॉलरचा साठा नसून जागतिक स्तरावरील विविध आर्थिक मालमत्तांचा एक मजबूत संच असतो. आता प्रश्न पडतो की भारताला इतक्या मोठ्या विदेशी चलन साठ्याची गरज का असते? याचं उत्तर भारताच्या अर्थव्यवस्थेत दडलं आहे. भारत हा जगातील सर्वात मोठ्या आयातदार देशांपैकी एक आहे. आपण आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे परदेशातून आयात करतो. नैसर्गिक वायू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, संगणक, चिप्स, औद्योगिक यंत्रसामग्री, वैद्यकीय उपकरणे, संरक्षण साहित्य आणि अनेक महत्त्वाच्या वस्तू परदेशातून येतात. या सर्व व्यवहारासाठी भारतीय रुपया चालत नाही. बहुतांश व्यवहार अमेरिकन डॉलरमध्येच करावे लागतात. त्यामुळे भारताकडे पुरेशा प्रमाणात डॉलर आणि इतर परकीय मालमत्ता असणे अत्यावश्यक असते. जर देशाकडे पुरेसा विदेशी चलन साठा नसेल तर आयातीसाठी डॉलरची कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचा थेट परिणाम उद्योगावर, उत्पादनावर, इंधन पुरवठ्यावर आणि शेवटी सामान्य नागरिकांच्या खिशावर होतो. त्यामुळे विदेशी चलन साठा हा केवळ एक आर्थिक आकडा नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेचा एक सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ मानला जातो. हा चलन साठा तयार होतो तरी कसा? हा प्रश्नही इतकाच महत्त्वाचा आहे. भारताला सर्वात जास्त परकीय चलन मिळते ते निर्यातीतून. माहिती तंत्रज्ञान सेवा, औषध निर्मिती, उद्योग, अभियांत्रिकी उत्पादने, रसायने, कृषी उत्पादने, वस्त्रोद्योग, हिरे, दागिन्यांची निर्यात यामुळे मोठ्या प्रमाणावर डॉलर भारतात येतात. याशिवाय परदेशात राहणारे भारतीय दरवर्षी अब्जावधी डॉलर भारतात पाठवतात. या रेमिटन्सच्या बाबतीत भारत अनेक वर्षापासून जगात अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक, पर्यटनातून मिळणारे उत्पन्न, परकीय कर्ज, आरबीआयचे चलन व्यवस्थापन या सर्व माध्यमातून विदेशी चलन साठ्यात भर पडते. यावेळी मात्र विदेशी चलन साठा वाढण्यामागील कारण थोडंसं वेगळं आहे. सामान्यतः विदेशी चलन साठा वाढला म्हणजे परकीय चलन मालमत्तेत मोठी वाढ झाली असे मानले जाते. पण यावेळी आरबीआयच्या आकडेवारीनुसार परकीय चलन मालमत्तेत सुमारे 3.072 अब्ज डॉलरची घट झाली आहे. तरीही एकूण विदेशी चलन साठा वाढला हे कसं शक्य झालं? तर यामागचं उत्तर आहे सोनं. गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली.
त्यामुळे भारताकडे असलेल्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. परिणामी परकीय चलन मालमत्तेत घट झाली असली तरी सोन्याच्या मूल्यवाढीने एकूण विदेशी चलन साठ्याला मजबूत आधार दिला. यावरून स्पष्ट होतं की आरबीआय आता केवळ डॉलरवर अवलंबून न राहता आपल्या मालमत्तेचं विविधीकरण करत आहे. आज जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहे. यामागे एक मोठं कारण देखील आहे. गेल्या काही वर्षात रशिया युक्रेन युद्ध, पश्चिम आशियातील संघर्ष, अमेरिका चीन व्यापार तणाव आणि विविध देशांवरील आर्थिक निर्बंध यामुळे अनेक देशांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला. अशावेळी सोनं ही सर्वाधिक सुरक्षित मालमत्ता मानली गेली. त्यामुळे भारताने देखील सातत्याने सोन्याचा साठा वाढवून आपल्या आर्थिक सुरक्षेला प्राधान्य दिलं. आज भारताचा विदेशी चलन साठा हा केवळ डॉलरचा साठा नाही, तर तो भारताच्या आर्थिक दूरदृष्टीचा, आरबीआयच्या सावध धोरणाचा आणि भविष्यातील जागतिक आर्थिक संकटांना तोंड देण्याच्या क्षमतेचा ठोस पुरावा आहे. पुढील काही वर्षात जागतिक परिस्थिती कितीही बदलली तरी मजबूत विदेशी चलन साठा भारतासाठी एक मोठे आर्थिक कवच ठरणार आहे. जेव्हा परदेशातून मोठ्या प्रमाणावर डॉलर भारतात येतो तेव्हा रुपयाची किंमत झपाट्याने वाढू नये म्हणून आरबीआय त्या डॉलरची खरेदी करते आणि विदेशी चलन साठ्यात भर घालते. उलट जागतिक परिस्थितीमुळे डॉलरची मागणी वाढली आणि रुपयावर दबाव निर्माण झाला तर आरबीआय आपल्या साठ्यातील डॉलर बाजारात विकते. त्यामुळे बाजारात डॉलरचा पुरवठा वाढतो आणि रुपयातील मोठी घसरण रोखण्यास मदत मिळते. त्यामुळे विदेशी चलन साठा हा केवळ बँक आकडा नसून चलन बाजाराला स्थैर्य देणारा सर्वात महत्त्वाचा आधार ठरतो. रुपयासाठी याचा नेमका अर्थ काय हा प्रश्न देखील अनेकांना पडतो. रुपयाची किंमत अनेक घटकांवर अवलंबून असते. कच्च्या तेलाच्या किमती, जागतिक व्याज दर, परकीय गुंतवणूक, डॉलरची ताकद, आयात निर्यातीचे संतुलन आणि विदेशी चलन साठा या सर्वांचा रुपयावर थेट परिणाम होत असतो. विदेशी चलन साठा मजबूत असेल तर आरबीआयकडे आवश्यकतेनुसार बाजारात हस्तक्षेप करण्याची क्षमता असते. त्यामुळे रुपयातील तीव्र चढउतार रोखता येतात. मजबूत विदेशी चलन साठा म्हणजे रुपया नेहमीच मजबूत राहील असं नाही, पण रुपयाच्या स्थैर्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा कवच आहे. याचा थेट संबंध महागाईशी देखील आहे. भारत हा मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आयात करणारा देश आहे. समजा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आणि त्याच वेळी रुपयाचे अवमूल्यन झाले तर भारतासाठी तेलासाठी अधिक डॉलर खर्च करावे लागू शकतात. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेल, गॅस, वाहतूक, शेती, उद्योग आणि अखेरीस दैनंदिन वापरांच्या वस्तूवर होतो. महागाई वाढू शकते. मात्र विदेशी चलन साठा मजबूत असल्यास आरबीआय रुपयावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे आयातीचा खर्च नियंत्रणात राहतो आणि अप्रत्यक्षपणे महागाईवर देखील नियंत्रण ठेवण्यास मदत होते. विदेशी चलन साठ्याचा सर्वात मोठा फायदा हा उद्योग क्षेत्राला देखील होतो. भारतातील अनेक उद्योग परदेशातून कच्चा माल मागवतात. इलेक्ट्रॉनिक्स, वाहन उद्योग, औषध निर्मिती, दूरसंचार, संरक्षण, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असते. जर विदेशी चलनाची कमतरता निर्माण झाली तर या उद्योगांना उत्पादन सुरू ठेवणं कठीण होऊ शकतं. मजबूत विदेशी चलन साठ्यामुळे डॉलरची उपलब्धता कायम राहते आणि उद्योगांचे उत्पादन चक्र हे विस्कळीत होत नाही. याचा सकारात्मक परिणाम रोजगारावर, उत्पादनावर आणि देशाच्या आर्थिक विकासावर दिसून येतो. जागतिक गुंतवणूकदारांसाठी देखील विदेशी चलन साठा हा अत्यंत महत्त्वाचा निर्देशांक असतो. कोणताही गुंतवणूकदार एखाद्या देशात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशाची आर्थिक ताकद तपासतो. महागाई किती आहे, वित्तीय तूट किती आहे, सरकारची आर्थिक शिस्त कशी आहे, चलन किती स्थिर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या देशाकडे पुरेसा विदेशी चलन साठा आहे का याचा बारकाईने अभ्यास केला जातो. मोठा विदेशी चलन साठा म्हणजे त्या देशाकडे जागतिक आर्थिक धक्के सहन करण्याची क्षमता आहे असा संदेश जगभरातील गुंतवणूकदारांना मिळतो. त्यामुळे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूक आणि प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक वाढण्यास मदत मिळते. याच ठिकाणी भारताची जागतिक स्तरावरील स्थिती समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. विदेशी चलन साठ्याच्या बाबतीत भारत हा जगातील आघाडीच्या देशांमध्ये गणला जातो. चीनकडे सर्वाधिक विदेशी चलन साठा आहे. त्यानंतर जपान, स्वित्झर्लंड आणि भारताचा क्रम लागतो. ही बाब केवळ आकडेवारी नसून भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याचा पुरावा देखील आहे. 2 दशकापूर्वी भारताचा विदेशी चलन साठा आजच्या तुलनेत खूपच कमी होता, पण IT उद्योगातील प्रगती, वाढती निर्यात, परदेशातील भारतीयांकडून येणारे विक्रमी रेमिटन्स, सातत्याने वाढणारी परकीय गुंतवणूक आणि आरबीआयच्या सावध धोरणामुळे भारताने हा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. तथापि विदेशी चलन साठा वाढला म्हणजे सर्व समस्या संपल्या असे मानणे देखील चुकीचे आहे. कारण अर्थव्यवस्थेचे आरोग्य केवळ एका आकड्यावर अवलंबून नसतं. बेरोजगारी, महागाई, औद्योगिक उत्पादन, सरकारी वित्तीय तूट, जागतिक व्यापार, निर्यातीचा वेग आणि देशांतर्गत मागणी हे घटक तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे विदेशी चलन साठा हा अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधार असला तरी तो एकमेव निकष नाही. भारतासमोर अजूनही काही मोठी आव्हाने आहेत.
त्यामध्ये सर्वात मोठं आव्हान म्हणजे कच्च्या तेलावरील प्रचंड आयात अवलंबित्व. तेलाच्या किमती वाढल्या की भारतात आयात खर्च वाढतो आणि डॉलरची मागणी देखील वाढते. याशिवाय अमेरिकेतील व्याजदरांमधील बदल, जागतिक मंदी, पश्चिम आशियातील तणाव, चीनमधील आर्थिक परिस्थिती आणि जागतिक व्यापारातील अडथळे यांचाही भारताच्या विदेशी चलन साठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे निर्यात वाढवणे, उत्पादन क्षेत्राला चालना देणे, ऊर्जा आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि परकीय गुंतवणूक सातत्याने आकर्षित करणे ही भारतासमोरील पुढील मोठी उद्दिष्टे आहेत. आता सर्वांच्या मनातला एक प्रश्न, भारत लवकरच 700 अब्ज डॉलरचा टप्पा गाठू शकेल का? अनेक अर्थतज्ञांच्या मते जर परकीय गुंतवणूक, सेवा क्षेत्र, IT उद्योग, रेमिटन्स आणि निर्यात यांचा वेग कायम राहिला तर भारतासाठी 700 अब्ज डॉलरचा टप्पा फार दूर नाही. मात्र हा प्रवास पूर्णपणे जागतिक परिस्थितीवर देखील अवलंबून आहे. कच्च्या तेलाच्या किमती, डॉलरचा निर्देशांक, भूराजकीय तणाव आणि जागतिक आर्थिक वाढ यांचा त्यावर मोठा प्रभाव हा पडू शकतो. सामान्य नागरिकांच्या दृष्टीने पाहिले तर विदेशी चलनसाठा वाढल्याचा फायदा लगेच खिशात जाणवत नाही, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि व्यापक असतात. रुपया तुलनेने स्थिर राहतो, आयातीतून येणाऱ्या वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते, इंधनाच्या दरावरील दबाव देखील कमी होतो, उद्योगांना उत्पादन सुरू ठेवता येते, रोजगार टिकून राहतो आणि परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नवीन उद्योग आणि रोजगारांच्या संधी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी चलनसाठा हा केवळ अर्थतज्ञांच्या महत्त्वाचा विषय नसून प्रत्येक भारतीयांच्या आर्थिक भवितव्याशी जोडलेला विषय आहे. भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. मेक इन इंडिया उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजना, डिजिटल अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधावरील मोठी गुंतवणूक, वाढती निर्यात, मजबूत बँकिंग व्यवस्था, RBIचे सावध चलन व्यवस्थापन यामुळे भारताची आर्थिक क्षमता सातत्याने वाढत आहे. या सर्वांचा परिणाम विदेशी चलनसाठ्यावर देखील दिसून येतो. आजचा 672 अब्ज डॉलरचा साठा हा केवळ एक आर्थिक आकडा नाही तर भारताच्या आर्थिक आत्मविश्वासाचा, सक्षम वित्तीय व्यवस्थापनाचा आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या विश्वासाचा ठोस पुरावा आहे. आगामी काळात भारताने निर्यात आणखी वाढवली, ऊर्जा क्षेत्राला आणखी बळकटी दिली, उत्पादन क्षेत्राचा विस्तार केला आणि परकीय गुंतवणूक सातत्याने आकर्षित केली तर 700 अब्ज डॉलर्स नव्हे तर त्याही पुढील टप्पे गाठण्याची क्षमता भारत निश्चित गाठेल. आजच्या विदेशी चलनसाठा हा भारताला केवळ वर्तमानातील आर्थिक स्थैर्य देत नाही तर भविष्यातील जागतिक आर्थिक संकटांना तोंड देण्याची ताकद देखील देतो. म्हणूनच भारताचा विदेशी चलनसाठा 672 अब्ज डॉलरवर पोहोचल्याची बातमी ही केवळ आर्थिक आकडेवारी नाही तर ती भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्याची, दूरदृष्टीची आणि जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाची एक महत्त्वाची पायरी आहे. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अर्थविश्वातील अशा सखोल, विश्वासार्ह, अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी 20 डंका चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह. तोपर्यंत धन्यवाद.